आपलं शहर आता स्मार्ट होतंय। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी अनुजा पाटील स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत करते। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। ईशान्येत भाजपच्या विजयाचा त्रिवेणी संगम, अदानी हिंडेनबर्ग प्रकरणी चौकशी समिती स्थापन। सत्ता संघर्षाची सुनावणी आता 14 मार्च रोजी। लाच चोरी प्रकरणी भाजप आमदार पुत्राला अटक। भाजपकडून मिशन कर्नाटक गतिमान। साहित्य संमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेचे प्रकाशन। धर्मवीर संभाजी महाराज बलिदान मास आचरणासाठी समाजसेवकांचा पुढाकार। नंदगड कन्या विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन। शिवसन्मान पदयात्रेत जनतेकडून उत्तम प्रतिसाद। शिक्षणप्रेमी राजीव दोड्डण्णावर यांचे निधन। BS Channabasappa and Sons, the textile mall at Tilakwadi, Belagavi. आणि आता पाहूया सविस्तर बातम्या। त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड या ईशान्येकडील 3 राज्यांचे निकाल हाती आले आहेत। या निकालात त्रिपुरामध्ये भाजपाने पुनरागमन केले आहे। नागालँडमध्ये एनडीपीपी भाजप युतीची जादू कायम राखली आहे, तर मेघालयात कॉनरॉड संगमा यांच्या नेतृत्वाखाली एनपीपीने सर्वाधिक 26 जागा जिंकल्या असून त्यांनी भाजपसोबत युती करून सत्ता स्थापनेची तयारी केली आहे। ईशान्येकडील राज्यांमध्ये भाजपने मिळवलेल्या यशाचे श्रेय पक्षाची स्थानिक सरकारे, त्यांची कार्यशैली आणि कार्यकर्त्यांची समर्पण वृत्ती या त्रिवेणी संगमाला जाते, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली। निकालानंतर येथील पक्ष मुख्यालयामध्ये जल्लोष करण्यासाठी जमलेल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना पंतप्रधान बोलत होते। त्रिपुरा, नागालँड आणि मेघालयामधील निकालांना लोकशाही आणि लोकशाही प्रणालीवर असलेला विश्वास जगाला दाखवून दिला असल्याचे पंतप्रधान म्हणाले। ईशान्येकडील जनतेने दिलेला कौल म्हणजे तो प्रदेश दिल्ली आणि दिल यापासून दुरावलेला नाही, हेच स्पष्ट करणारा असल्याची पुष्टीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोडली। तर भाजप अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी पक्षाच्या यशाचे श्रेय पंतप्रधान मोदी यांना दिले। अदानी हिंडेनबर्ग प्रकरणी चौकशी समिती स्थापन। हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर अदानी उद्योग समूहाच्या समभागांमध्ये झालेल्या पडझडीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने निवृत्त न्यायमूर्ती अभय सप्रे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचे निर्देश गुरुवारी दिले। तसेच बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाला 2 महिन्यात चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्च संस्थेने अदानी उद्योग समूहातील कथित गैरप्रकारांवर अहवाल जाहीर केला होता। त्यानंतर भांडवली बाजारात भूकंप झाला आणि अदानी समूहाचे समभाग प्रमाणात कोसळले। यावेळी झालेल्या पडझडीत गुंतवणूकदारांचे $140 अब्ज धुतले गेले। याबाबत सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाल्या। त्यावर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठात सुनावणी सुरू आहे। गुरुवारी याबाबत आदेश देताना न्यायालयाने स्पष्ट केले की सप्रे यांची समिती परिस्थितीचे एकूण मूल्यांकन करेल आणि उपाययोजना सुचवेल। सत्ता संघर्षाची सुनावणी आता 14 मार्च रोजी। महाराष्ट्र राज्यातील सत्ता संघर्षावर शिंदे गटाचा युक्तिवाद गुरुवारी नियोजित वेळेत पूर्ण न झाल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोरील सुनावणी आता होळीच्या सुट्टीनंतर 14 मार्च रोजी होणार आहे। सुनावणी रेंगाळल्यामुळे निकालही लांबणीवर पडण्याची शक्यता आहे। सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी शिंदे गटाला गुरुवारी पहिल्या सत्रात युक्तिवाद पूर्ण करण्यास सांगितले होते। दुपारच्या सत्रामध्ये ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिबल प्रतिवाद करणार होते। सरन्यायाधीशांनी ठरवून दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांनी युक्तिवाद आवर्ता घेतला। नंतर विधिज्ञ हरीश साळवे यांनी आक्रमक युक्तिवाद केला, पण भोजनाच्या मध्यंतरापर्यंत साळवे यांचा युक्तिवाद पूर्ण होऊ शकला नाही। लाचखोरी प्रकरणी भाजप आमदार पुत्राला अटक।
अवघ्या काही महिन्यात कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुका होणार असल्यामुळे राज्यातलं राजकीय वातावरण तापू लागलंय। या पार्श्वभूमीवर भाजप अडचणीत येण्याची शक्यता आहे। कर्नाटकमधील सत्ताधारी भाजप आमदार पुत्राला तब्बल 40 लाखांची लाच स्वीकारताना लोकायुक्त पोलिसांनी रंगेहात अटक केली आहे। विशेष म्हणजे ही लाच स्वीकारण्याचं काम थेट आमदारांच्या कार्यालयातच चालू होतं। ही लाच आमदार महोदयांसाठीच स्वीकारली जात असल्याचाही दावा केला जातोय। कर्नाटकमधील चन्नागिरीचे भाजप आमदार के मडल विरुपक्षप्पा यांचे पुत्र व्ही प्रशांत मडल यांना लोकायुक्त पोलिसांनी अटक केली आहे। प्रशांत लाच स्वीकारणार असल्याची माहिती मिळताच लोकायुक्त पोलिसांनी थेट विरुपक्षप्पा यांच्या कार्यालयात धाड टाकली आणि प्रशांत यांना रंगेहात अटक केली। तसेच यानंतर प्रशांत यांच्या घरी टाकलेल्या छाप्यामध्ये तब्बल 6 कोटींचं घबाड सापडलं आहे। व्ही प्रशांत मडल हे बेंगळूर पाणीपुरवठा विभागात मुख्य अकाउंटंट म्हणून काम करतात। ज्या व्यक्तीकडे त्यांनी लाच मागितली होती त्याच व्यक्तीने प्रशांत यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती। भाजपकडून मिशन कर्नाटक गतिमान। भारतीय जनता पक्षाच्या नेते मंडळींनी आता मिशन कर्नाटक मोहीम गतिमान केली आहे। यासाठी प्रामुख्याने बेळगाव जिल्ह्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे। विशेषतः राजहंसगड येथे नुकत्याच झालेल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून भाजपने आपल्या प्रचार मोहिमेचा प्रारंभ केल्याचे दिसून आले। नुकत्याच झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शोच्या पाठोपाठ भाजपने बेळगाव जिल्ह्यात कार्यक्रमांचा सपाटा सुरू केलाय। त्यामुळे आगामी काळात बेळगाव जिल्हा हा भाजपसाठी हुकुमाचा एक्का ठरणार आहे काय याकडे राजकीय नेते मंडळींचं लक्ष लागलं आहे। कर्नाटकातील विधानसभेच्या निवडणुका कधीही जाहीर होण्याची शक्यता असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे। राज्यातील भाजपची सत्ता कायम ठेवण्यासाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने या राज्यावर लक्ष केंद्रित केलं असून त्याचाच भाग म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बेंगळूरच्या दौऱ्यावर जाणार आहेत। कर्नाटकाची राजधानी बेंगळूरुमध्ये विधानसभेच्या 28 जागा असल्याने भाजपने या ठिकाणी लक्ष केंद्रित केले आहे। साहित्य संमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेचे प्रकाशन। अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद बेळगाव आणि मराठा मंदिर बेळगाव आयोजित 4थे अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलन रविवार दिनांक 5 मार्च रोजी होणार आहे। पुणे येथील ज्येष्ठ साहित्यिका डॉक्टर अरुणा ढेरे यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन होणार आहे। यासाठी संमेलनाच्या आमंत्रण पत्रिकेचे प्रकाशन नुकतेच करण्यात आले। यावेळी परिषदेचे राज्य अध्यक्ष रवींद्र पाटील, बेळगाव परिषदेचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुधीर चव्हाण, डीबी पाटील, डॉक्टर संजीवनी खंडागळे, सूरज कनबरकर, रणजित चौगुले, गीता घाडी, सविता वेसने, मोहन अष्टेकर, स्वप्नील जोगानी, एम के पाटील, संजय गुरव हे उपस्थित होते। धर्मवीर संभाजी महाराज बलिदान मास आचरणासाठी समाजसेवकांचा पुढाकार। धर्मवीर संभाजी महाराज यांचा बलिदान मास पाळण्याकरिता अडवणूक केली जात आहे अशी तक्रार सरकारी शाळा क्रमांक 31 रामदेव गल्ली वडगाव या शाळेतील विद्यार्थ्यांनी समाजसेविका माधुरी जाधव पाटील यांच्याकडे केली होती। त्यावेळी माधुरी जाधव पाटील यांनी विद्यार्थ्यांसमवेत श्री छत्रपती संभाजी महाराजांची घोषणा देत शाळेला भेट दिली। तसेच मुख्याध्यापकांना समाजसेविका माधुरी जाधव पाटील आणि शिवप्रतिष्ठान यांच्या वतीने विनंती करण्यात आली। विद्यार्थ्यांना बलिदान मास पाळण्याकरिता सहकार्य करावे अशी विनंती करून यासाठी पुढाकार घेण्यात आला। नंदगड कन्या विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन। दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित कन्या विद्यालय नंदगड येथे राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। कार्यक्रमाचे अध्यक्ष पुंडलिक हनुमंतराव चव्हाण, प्रमुख वक्ते म्हणून वैयक्तिक सल्लागार आणि संस्कृती एज्युकेशनचे संस्थापक तेजस कोळेकर उपस्थित होते। प्रमुख पाहुणे म्हणून बुवराह खानापूर प्रोड्युसर कंपनी लिमिटेडचे अध्यक्ष श्रीनिवास धोत्रे, सीईओ प्रवीण पाटील, शाळा सुधारणा कमिटी सदस्य नारायण गुरव, मारुती गुरव, सुदेश दलाल, नरसिंग पाटील, सदस्य नेहा नाईक, दीक्षा बेळगावकर उपस्थित होत्या। पाहुण्यांचा परिचय श्रुतिका पाटील यांनी करून दिला। विद्यार्थिनींनी विज्ञान दिनाचे महत्त्व सांगितले आणि इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांनी विज्ञान नाटक सादर केले। शिवसन्मान पदयात्रेत जनतेकडून उत्तम प्रतिसाद। बेळगाव तालुक्यातून काढण्यात आलेल्या शिवसन्मान पदयात्रेला सामान्य जनतेचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे, त्यामुळे आपण त्यांचे आभार मानत आहोत असे विचार श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर यांनी व्यक्त केले। पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांनी आपल्या भावना प्रकट केल्या। यावेळी ते म्हणाले की समाजमानाचा कानोसा घेण्यासाठी मी राजहंसगड ते बेळगावचं रेल्वे स्टेशन असा पदयात्रेचा मार्ग निश्चित केला आणि 5 दिवसांचं ग्राम वास्तव्य आणि पदयात्रा असा कार्यक्रम करण्याचा संकल्प केला। या पदयात्रेमध्ये अनेक प्रश्न जाणून घेता आले, त्यामुळे ही पदयात्रा यशस्वी ठरली आहे। हे यश केवळ रमाकांत कोंडुस्कर या व्यक्तीचे नसून माझे कार्यकर्ते, बेळगावकर जनता आणि शिवप्रेमी, मराठीप्रेमी, महाराष्ट्र एकीकरण समिती, श्रीराम सेना हिंदुस्थान या सगळ्यांचा आहे असे मी मानतो असे त्यांनी सांगितले। की आपण दुसऱ्याला संधी देतो, दुसरे आमच्यावरती आमच्या डोक्यावरती कसला त्यांना मला त्रास करतात। मी त्यांना विनंती केलो की हे जे गट
किंवा 2-2 माझ्या गटाचा एक आणि तुमच्या गटाचा एक असं जे 2-2 तिथं कॅन्डिडेट बसवले जातात. ह्याच्यामध्ये मग कोणता तरी राजकीय व्यक्ती दबावानं बसवत असेल किंवा आणि काहीतरी असेल, हे लई झालं पाहिजे येणाऱ्या काळामध्ये. तुम्ही त्यांना सर्वांना बोलवा आणि तुम्ही बोलवून त्यांच्याशी संवाद साधा आणि त्यांना तुम्ही सांगून पाठवा की हे येणाऱ्या काळामध्ये झालं पाहिजे. हाच विषय मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि फडणवीसजी या दोघांना पण हे माझं सांगणं होतं आणि मी त्या भाषणामध्ये पण त्याचं सांगितलेलं आहे. आणि माझी वेळ त्यांच्याशी होऊ शकते म्हणताना ट्रॉफिकमध्ये अडकलो, वेळ निघून गेला तरी त्यांना पण सांगायचं मला हेच होतं की एक जर इथं जर आमच्यावरती मराठा समाजावरती जर अन्याय कोणीतरी करत असेल तर तुम्ही त्याला अडवलं पाहिजे. शिक्षणप्रेमी राजीव दोड्डण्णावर यांचे निधन. भरतेश एज्युकेशन ट्रस्टचे उपाध्यक्ष राजीव दोड्डण्णावर वय 68 यांचे गुरुवार दिनांक 2 मार्च रोजी रात्री 11:30 वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुली, जावई, नातवंडे आणि 2 भाऊ असा मोठा परिवार आहे. शुक्रवारी दुपारी शहापूर रुद्रभूमीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी मान्यवरांनी उपस्थित राहून त्यांना श्रद्धांजली वाहिली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कोमल अण्णा दोड्डण्णावर यांचे ते चिरंजीव होत. राजीव यांनी समाजाच्या अनेक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. ते भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, जैन शैक्षणिक संस्थांच्या महासंघाचे अध्यक्ष आणि कमलबस्ती पूजा समितीचे अध्यक्ष होते. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या नेतृत्वाखाली बेळगावात महावीर जयंतीचे आयोजन केले जात आहे. 2005 मध्ये त्यांनी बेळगावात तरुण सागर महाराजांचा चातुर्मास आयोजित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. आणि आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत राहा स्मार्ट न्यूज. जले दीप अंगना में होगी रोशन दुनिया, पलकों तले छा जाए चांद तारों का साया, रंगोली में खिले रंग खुशियों की भी तरानी, तन मन झिलमिल जाए हर पल होंगी सुहानी, ये अटूट बंधन खिले हर आशियाना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना. आराधना मारुती गली बेलगाम. मन भाए आराधना. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट. सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास. यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, IPL मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा. इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी. तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ. उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी. फोन 0831 2435 777. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी दिनांक 12 डिसेंबर 2022 रोजी अळूर ग्रामपंचायतीला आणि ग्रामपंचायत ग्रंथालयाला भेट दिली होती. त्यावेळी अळूर ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश पाटील यांनी ग्रंथालयासाठी विविध पुस्तकांची मागणी केली होती. त्या पुस्तकांची पूर्तता आमदार रोहित पवार यांनी मुंबई येथे आझाद मैदानामध्ये झालेल्या सीमा प्रश्न संदर्भात धरणे आंदोलनावेळी केली. या प्रसंगी माजी मंत्री छगन भुजबळ, आमदार रोहित पवार आणि आमदार अतुल बेनके तसेच माजी आमदार मनोहर किणेकर यांच्या हस्ते 100हून अधिक पुस्तके ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश पाटील आणि सदस्य प्रमोद पाटील, शिवाजी नांदुरकर, रमेश मेणसे, ज्योतिबा चौगुले, परशुराम परीट, तानाजी पाटील यांच्याकडे सुपूर्द केली. जीवन विद्या मिशनतर्फे ज्ञानेश्वर माऊली सोहळा
संभाजी उद्यानात जीवन विद्या मिशनतर्फे ज्ञानेश्वर माऊली सोहळा उत्साहात झाला. उपमहापौर रेश्मा पाटील, भाजप नेते किरण जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात हरिपाठाने झाली. यानंतर झालेल्या संगीत जीवन विद्या कार्यक्रमाला आणि सद्गुरू वामनराव पै यांचे पुत्र प्रल्हाद पै यांच्या प्रबोधन कार्यक्रमाचा हजारो भाविकांनी भाग घेतला. कार्यक्रमाला बेळगाव, खानापूर, गोवा, पुणे, सातारा, सांगली, मिरज, कोल्हापूर, कोकण तसेच मुंबई येथून नागरिक उपस्थित होते. बेळगाव शाखेचे ट्रस्टी विलास परब, जीवन विद्या मिशनचे सचिव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वी झाला. कार्यक्रमाचे निवेदन संतोष तोत्रे, प्रशांत बिर्जे, रेखा हिरोजी, रवींद्र सुळेभावी यांनी केले. गुरुवर्य विगो साठे मराठी प्रबोधिनीतर्फे मराठी भाषा दिन. गुरुवर्य विगो साठे मराठी प्रबोधिनीतर्फे दिनांक 2 मार्च रोजी मराठी भाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला उद्घाटक आणि प्रमुख वक्ते म्हणून ॲडव्होकेट राजाभाऊ पाटील उपस्थित होते. त्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि कविवर्य कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर प्रबोधिनीचे सचिव सुभाष ओवळकर, खजिनदार मालोजी अष्टेकर, साठे गुरुजींच्या कन्या चित्राताई पाटणकर, जावई अरुण पाटणकर, अशोक अलगोंडी, धीरज सिंग राजपूत उपस्थित होते. स्वागत सुभाष ओवळकर यांनी केले. प्रास्ताविक मालोजी अष्टेकर यांनी केले. प्रबोधिनीचे हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. यानिमित्त यावर्षी प्रबोधिनीतर्फे वेगवेगळ्या उपक्रमांचे विद्यार्थी, शिक्षक आणि साहित्यिकांसाठी आयोजन करण्यात येणार असल्याचे सुभाष ओवळकर यांनी सांगितले. विश्व मराठी परिषदेची बेळगावातही शाखा. विश्व मराठी परिषदेच्या बेळगाव शाखेची स्थापना अनगोळ रोड येथील धनश्री सोसायटीच्या कार्यालयात करण्यात आली. धनश्री चॅरिटेबल ट्रस्ट ही मुख्य प्रवर्तक संस्था असून कार्यकारी सदस्य म्हणून जगदीश बिर्जे, जीजी कानडीकर, गोपाळ गुरव, अर्जुन कोलकार, गोपाळ होनगेकर, संजीव जोशी, शिवाजी पावले, आप्पाजी पाटील, नितीन येतोजी, नागेंद्र तरळे, सल्लागार मंडळात जगदीश कुंटे, किशोर काकडे, सुनील धर्माधिकारी, चंद्रशेखर गायकवाड, आशा रतनजी, निखिल नरगुंदकर आणि प्रदीप पाटील, तर विश्व मराठी परिषदेच्या विद्यमान आजीव सदस्यपदी किशोर काकडे, सुनील कृष्णराव धर्माधिकारी, आशा रतनजी, चंद्रशेखर गायकवाड, निखिल नरगुंदकर आहेत. सोसायटीचे चेअरमन संजीव जोशी यांनी सर्वांचे स्वागत केले. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी. शहरात भटक्या कुत्र्यांचे हल्ले दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे लोक दहशतीखाली असून या कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी नगरसेवक शंकर पाटील यांनी महापौर शोभा सोमनाथचे यांच्याकडे गुरुवारी केली. भटक्या कुत्र्यांची समस्या लवकर आटोक्यात आणण्यासाठी महापालिकेने कृती करावी. भटक्या कुत्र्यांमुळे लहान मुले, वयोवृद्ध नागरिक असुरक्षित आहेत. ही चिंतेची बाब आहे. भटक्या कुत्र्यांसाठी शेल्टर होम उघडण्यात यावे, जेणेकरून महापालिका त्यांची काळजी घेईल आणि त्याच वेळी शहरातील कुत्र्यांचा त्रास कमी होईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. महापौर सोमनाथचे यांनी निवेदन स्वीकारून आवश्यक खबरदारी घेण्यात येईल अशी ग्वाही दिली. मराठा एकता संघटनेतर्फे युवकांसाठी मार्गदर्शन मेळावा संपन्न. मराठा समाजाच्या विकासासाठी मराठा विकास महामंडळ कटिबद्ध असून तळागाळातील मराठा घटकाच्या विकासासाठी प्रयत्न करणार आहे अशी माहिती मराठा विकास महामंडळाचे अध्यक्ष माजी आमदार मारुती मुळे यांनी दिली. मंगळवारी येथील शानबाग सभागृहात मराठा एकता संघटन या सामाजिक संस्थेकडून मराठा समाजातील तरुणांना मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला होता. मुळे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. विलास पवार, भाजपचे युवा नेते विनय कदम, सुमित्रा उगळे, धनश्री सरदेसाई, नारायण झंगरुसे, ॲडव्होकेट लक्ष्मण पाटील, प्रवीण पाटील या नेत्यांनीही मराठा समाजाच्या विकासाबाबत मनोगत व्यक्त केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी व्यंकट लाले, बुडा अध्यक्ष संजय बेळगावकर, चिकोडीचे नगरसेवक अनिल माने, हेमंत पाटील, विठ्ठल वाघमोडे आदी यावेळी उपस्थित होते. युवा मेळाव्याला परवानगी देण्यास चालढकल. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे पिरणवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या युवा मेळाव्याला परवानगी देण्यास पोलिसांनी चालढकल सुरू केली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमधून नाराजी व्यक्त होती आहे. विधानसभेच्या तोंडावर राष्ट्रीय पक्ष विविध प्रकारचे कार्यक्रम घेत आहेत. त्यासाठी कोणत्याही प्रकारच्या परवानगीची सक्ती केली जात नाही. मात्र समितीला मेळावा घेण्यासाठी अर्ज करूनही परवानगी देण्यासाठी विविध प्रकारची कागदपत्रे द्या असे सांगून त्रास देण्याचा प्रयत्न सुरू आहे. युवा समितीच्या कार्यकर्त्यांनी परवानगी मिळावी यासाठी सातत्याने पोलीस स्थानकात जाऊन अर्ज दिला. मात्र मेळाव्यासाठी कोणी येणार आहे असा प्रश्न करत मेळाव्याला महाराष्ट्रातून कोणीही येऊ नये अशी अट घातली आहे. सह्याद्रीच्या नेत्र तपासणी शिबिराला प्रतिसाद. सह्याद्री सोसायटी आणि नंदादीप आय हॉस्पिटलतर्फे सोसायटीचे मुख्य कार्यालय तसेच कारवे आणि सह्याद्री सोसायटी आणि नंदादीप आय हॉस्पिटलतर्फे सोसायटीचे मुख्य कार्यालय तसेच कारवे आणि खानापूर शाखेत मोफत नेत्र तपासणी शिबिर नुकतेच झाले. तिन्ही ठिकाणी सभासद आणि ग्राहकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिबिराचा लाभ घेतला. गरजूंना अल्पदरात चष्मा करून देण्याबरोबरच डोळ्यांचे विकार आणि त्यावरील उपचारांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. मुख्य कार्यालयात झालेल्या शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ सल्लागार आणि दक्षिण
महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट राजाभाऊ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संचालक NB खांडेकर यांनी केले। उपाध्यक्ष प्राचार्य आनंद पाटील यांनी प्रास्ताविकांनी स्वागत केले। या प्रसंगी संचालक प्राचार्य MB निर्मळकर, PP बेळगावकर, SD आडाव, किरण पाटील, शिवाजी कदम, गोपाळ काकतकर, संचालिका सुजाता मायाण्णाचे, शीतल कोकितकर, नंदादीपचे आनंद तुपद, शिवशरण बेट्टद आदी उपस्थित होते। अलदगा येथे 20 लाखातून गटारींची कामे। अलदगा येथे ग्रामपंचायतीतील 15वा वित्त आयोग आणि आमदार सतीश जारकीहोळी यांच्या संयुक्त विद्यमाने 20 लाख रुपये निधी मंजूर केलाय। या निधीतील गटार कामाला KPCC सदस्य मलगौडा पाटील यांच्या हस्ते पूजन करून सुरुवात करण्यात आली। देवस्थान पंच कमिटी अध्यक्ष चंद्रकांत धुडुम अध्यक्षस्थानी होते। ग्रामपंचायत सदस्य चेतन कांबळे यांनी स्वागत केले। येत्या 25 एप्रिल रोजी 75 वर्षानंतर होणाऱ्या लक्ष्मी यात्रेसाठी मूलभूत सुविधांचा अभाव होऊ नये यासाठी आमदार सतीश जारकीहोळी यांनी दिलेल्या आश्वासनानुसार या कामांना सुरुवात झाली आहे। गावांमधील मारुती पाटील यांच्या घरापासून मार्की होळ अशा गटारसाठी 12 लाख रुपये, ब्रह्मलिंग देवस्थानापासून मार्कंडेय नदीपर्यंत 10 लाख रुपयातून 3 फूट रुंदीचे पाईपलाईन घालणे अशा कामांना KPCC सदस्य मलगौडा पाटील आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते पूजन आणि कुदळ मारून चालना देण्यात आली। मराठी विद्यानिकेतनमध्ये मराठी भाषा दिन आणि विज्ञान दिन उत्साहात संपन्न। मराठी विद्यानिकेतनमध्ये मराठी भाषा दिन आणि विज्ञान दिन एकत्रित संपन्न झाला। या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्त्या विज्ञान शिक्षिका श्रीमती सविता पवार आणि श्रीमती उषा काकतकर उपस्थित होत्या। डॉक्टर CV रामन आणि कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। मराठी भाषा दिनानिमित्त इयत्ता 7वीचा विद्यार्थी कुमार सोहम हळदणकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले। प्रमुख पाहुणे श्रीमती सविता पवार म्हणाल्या, मराठी भाषा ही आपली आई आहे। आपली संस्कृती पुढे नेण्याचा महत्त्वाचा दुवा म्हणजे भाषा। मराठी भाषेचे सौंदर्य अलौकिक आहे याची प्रचिती अनेक कथा, कविता आणि इतर साहित्यातून येते। भारतातील सुसंस्कृत युवा पिढी पुस्तकांमध्ये रमावी ही आशा पाहुण्यांनी व्यक्त केली। या दिनाच्या औचित्याने विविध विज्ञान प्रतिकृतींचे प्रदर्शन भरविण्यात आले। यामध्ये इयत्ता 5वी ते 9वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता। या प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्याध्यापक श्री NC उडकेकर यांच्या हस्ते झाले। सिमरन गोंडाळकर हिची आंतरराष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धेसाठी निवड। स्विमर्स क्लब ऑफ बेळगाव आणि ॲक्वेरियस स्विमिंग क्लब नेहरूनगरची सिमरन गोंडाळकर हिची इटली येथे 9 ते 12 मार्च दरम्यान होणाऱ्या विश्व पॅरा जलतरण स्पर्धेसाठी भारतीय पॅरा जलतरण संघात निवड झाली आहे। सिमरन गोंडाळकर ही 50 मीटर फ्री स्टाईल, 50 मीटर बटरफ्लाय, 100 मीटर ब्रेस्ट स्ट्रोक आणि 100 मीटर बॅकस्ट्रोक या 4 स्पर्धेत भाग घेणार आहे। सिमरन गोंडाळकर ही लिंगराज कॉलेजमध्ये BCom 3ऱ्या वर्षात शिकत आहे। सिमरन सध्या गुजरात येथे असलेल्या स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया जलतरण तलावात सराव करत आहे। सिमरन हिला माजी खासदार डॉक्टर प्रभाकर कोरे, जयंत हुंबारवाडी, उमेश कलगडगी, अविनाश पोद्दार, माकी कापाडिया, लता कित्तूर, प्रसाद तेंडुलकर, सुधीर कुसाने यांचे प्रोत्साहन आणि मार्गदर्शन लाभत आहे। मिस्टर रॉ क्लासिक चॅम्पियन ऑफ चॅम्पियन विकास सूर्यवंशी तर बेस्ट पोजर विजेता वृषभ वशिष्ठ। कर्नाटक राज्य शरीर सौष्ठव संघटनेच्या मान्यतेने बेळगाव जिल्हा शरीर सौष्ठव संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मिस्टर रॉ क्लासिक 2023 राज्यस्तरीय शरीर सौष्ठव चॅम्पियनशिप स्पर्धेत बेळगावच्या विकास सूर्यवंशी याने चॅम्पियन ऑफ चॅम्पियन किताब पटकाविला। यावेळी बेळगाव VB किरण उपविजेता ठरला तर उडुपीच्या राजेश कोठियन याने तृतीय क्रमांक मिळविला। या स्पर्धेतील बेस्ट पोझरचा बहुमान रायचूरच्या वृषभ वशिष्ठ याने संपादन केला। ही स्पर्धा महाद्वार रोड धर्मवीर संभाजी उद्यान मैदानावर घेण्यात आली। या स्पर्धेचे उद्घाटन आशिया पंच अजित सिद्धन्नावर, अभय चौगुले, शीतल पाटील, नगरसेवक गिरीश धोंगडी, सुहास सैबन्नावर, आनंद हेंगरगेकर, विजय चौगुले, काजल चौगुले, शिवाजी माने यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून आणि आकर्षक चषकाचे अनावरण करून उद्घाटन करण्यात आले। अंतिम फेरीनंतर झालेल्या बक्षीस वितरण समारंभात अभय चौगुले, सुहास सैबन्नावर, आनंद हंगरगेकर, नगरसेवक गिरीश धोंगडी, शीतल पाटील, विजय चौगुले, काजल चौगुले, शिवाजी माने, आशियाई पंच अजित सिद्धन्नावर यांच्या हस्ते विजेत्या, उपविजेत्या आणि 3ऱ्या क्रमांकाच्या विजेत्याला आकर्षक चषक आणि रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले। यावेळी प्रमुख पंच म्हणून आशियाई पंच अजित सिद्धन्नावर, बेळगाव जिल्हा शरीर सौष्ठव संघटना अध्यक्ष MK गुरव, सेक्रेटरी M गंगाधर, राष्ट्रीय पंच हेमंत हवळ, नूर मुल्ला बसवराज अरळीमट्टी, सुनील पवार, नूर मुल्ला बसवराज अरळीमट्टी, सुनील पवार, आनंद लंगरखांडे, सुनील राऊत यांनी पंच म्हणून काम पाहिले। जैन इंजिनिअरिंग कॉलेजच्या गोकार्ट संघाचे यश।
जैन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या गोकार्ट संघाने इंडियन कार्टिंग चॅम्पियनशिप सीझन 5 मध्ये विविध गटात अव्वल स्थान पटकावीत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. 14 ते 17 फेब्रुवारी या कालावधीत कोल्हापुरातील मोहिते रेसिंग अकॅडमीत ही स्पर्धा पार पडली असून संघाच्या प्रभावी कामगिरीमुळे कॉलेज आणि प्राध्यापकांचे नाव उंचावले आहे. देशभरातील 150 संघांशी स्पर्धा करणाऱ्या क्विक शिफ्टर्स संघाने ऑटोक्रॉसमध्ये प्रथम पारितोषिक, ॲक्सिलरेशनमध्ये द्वितीय, स्किड पॅडमध्ये तिसरे, टाइम ट्रायलमध्ये द्वितीय, प्री क्वालिफायर्समध्ये दुसरे आणि एकूण चॅम्पियनशिपमध्ये आणि एकूण AIR चॅम्पियनशिपमध्ये द्वितीय पारितोषिक जिंकून आपली सहनशक्ती आणि कौशल्य दाखवून दिले. या स्पर्धेत 7 महिन्यांचा कालावधी 11 फेऱ्यांचा समावेश होता, ज्यामुळे कौशल्य, फोकस आणि टीमवर्कची कठोर परीक्षा झाली. क्विक शिफ्टर्सचे यश केवळ त्यांच्या समर्पण आणि मेहनतीमुळेच नव्हे तर त्यांचे मार्गदर्शक प्राध्यापक रतन पाटील, विनायक रतन, उत्तम कोरचे आणि मेकॅनिकल HOD VB हुबळी यांच्या मार्गदर्शनामुळे मिळाले. त्यांची टीमवर्क, चिकाटी आणि उत्कृष्टतेसाठी वचनबद्धतेचे कौतुक केले, ज्यामुळे त्यांना विजयी होण्यास सक्षम केले. जैन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कम्युनिटीने क्विक शिफ्टर्सचे त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल अभिनंदन केले आणि त्यांच्या भविष्यातील प्रयत्नांना यश मिळावे यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. संघाचा हा विजय तर इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असून शैक्षणिक आणि अतिरिक्त उत्कृष्टतेसाठी कॉलेजची बांधिलकी यातून दिसून आली आहे. अहिंसा रन मॅरेथॉन 2 एप्रिलला जितो लेडीज विंगतर्फे भगवान महावीर जयंतीचे औचित्य साधून 2 एप्रिलला सकाळी 5:30 वाजता अहिंसा रन या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. गोमटेश विद्यापीठात मान्यवरांच्या उपस्थितीत पत्रकांचे अनावरण करण्यात आले. ही मॅरेथॉन राष्ट्रीय स्तरावर आयोजित करण्यात आली असून 3 किलोमीटर, 5 किलोमीटर आणि 10 किलोमीटर अंतरासाठी मॅरेथॉन होणार आहे. माजी आमदार संजय पाटील, राजेंद्र जैन, जितो लेडीज विंगच्या अध्यक्षा शोभा दोड्डन्नावर, डॉक्टर अंजना बागेवाडी, भारती हर्दी यांनी मार्गदर्शन केले. अहिंसा रन ज्योती महाविद्यालयात सकाळी 5:30 वाजता सुरू होणार असून समाजाला अहिंसा, शांतता, सद्भाव, मैत्री यांचे महत्त्व सांगून त्याला प्रोत्साहन देण्यासाठी या दौडीचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये सर्व वयोगटातील नागरिक भाग घेऊ शकतात असे कळविण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर अंजना बागेवाडी, अर्चना पद्मन्नावर यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी पुष्पक हणमन्नावर, मुकेश पोरवाल, राजेंद्र जक्कन्नावर यांच्यासह जैन संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. कुद्रेमानीत बैलगाडा ओढण्याच्या शर्यतीचे उद्घाटन. कुद्रेमानी येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिर बांधकाम कमिटी आणि गावकऱ्यांच्या वतीने बैलजोडीने बैलगाडा ओढण्याच्या शर्यतीचे सोमवारी उद्घाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी रामलिंग पाटील होते. शर्यतीचे उद्घाटन आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. शर्यतीच्या फज्जाचे उद्घाटन बिजगण ग्रामपंचायत अध्यक्ष मनोहर बेळगावकर, गाड्याचे पूजन कुद्रेमानी PKPSचे उपाध्यक्ष मल्लाप्पा कदम यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रामपंचायत उपाध्यक्ष विनायक पाटील, माजी सदस्य दीपक पाटील, सदस्य अरुण देवन, नागनाथ जाधव, शांताराम पाटील, माजी अध्यक्ष वैजू राजगोळकर, जयंत बाळेकुंद्री, MD पाटील, पूनम सावंत, मारुती पाटील, गीता पाटील, आरती लोहार, मारुती नाईक, इंदू जांभोटकर यांच्या हस्ते विविध प्रतिमांचे पूजन करण्यात आले. आमदार हेब्बाळकर म्हणाल्या, गावच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपते. धन्यवाद.